हाय हॅलो गाईज नमस्कार. तर आज आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आले आहे. ते पण मी ते शेतातला ब्लॉग घेऊन आलेली आहे. तर काजल ढवळे या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे. तर आज मी पण पुन्हा परत एकदा पाण्यावरती आहे. तर धना टाकलेला आहे आम्ही इथं वावरात आणि त्याला आता झालेले आहेत 10 दिवस कंप्लीट. बहुतेक 9-10 दिवस झालेले आहेत किंवा 8 दिवस झाले आहे, असं काहीतरी झालेलं आहे. तर आज तर आम्ही पाणी भरीत आहे आणि त्याच्या शेजारी मी लावले आहे मिरच्या, भेंडी आणि वांग्याची रोपं. गवार लावली होती पण ती काही काळ वाटत येत नाही म्हणतात. तर ती 2 वाफे गवार अख्खी उगून आली लावलेली 2 वाफे, पण नंतरून ती आपोआप भुलली आणि मेली. तर असं मला पण वाटतं की काळ वाटत येत नाही गवार आणि त्याला पाणी वगैरे जास्त झालं असेल, ते काय आपल्याला एवढा अंदाज माहीत नाही. त्यामुळे माझे 2 वाफे मी गवार लावलेली, म्हणजे छोटेच होते वाफे, काय एवढे मोठे नव्हते. ती अख्खी गवार गेली. त्यामुळे फक्त राहिल्यात मिरच्या, वांगी आणि भेंडी पण कुडमुडं आलेली आहे. चला तर मी तुम्हाला दाखवते. तर पाहू शकता इथं तुम्ही मी इथं वांगी वगैरे, मिरच्या वगैरे, भेंडी वगैरे लावलेली. ही आहे भेंडीची झाडं. भेंडी पण लावली होती, भरपूर लावली होती, पण ती पण काही एवढी उगली नाही. तर मग ही आहे 9-10 झाडं उगल्यात भेंडीचे. आणि ही बाकीची करडई आहे, पण करडईसुद्धा मी करडई नेलेली उपटून भाजी करायला आणलेली आहे, पण ही थोडीच राहिली आहे. पण आता ही पण त्यातून येणार नाही. ही बघा तुम्ही पाहू शकता ही कशी झालेली आहे. आणि ही पण काही एवढी येऊ शकत नाही करडई, आणि ती काय आपली भाजी पुरती होणार नाही आहे. त्यामुळे आता ही मी करडई उपटूनच टाकणार आहे आणि परत म्हणजे बी असं फेकून देणार आहे. तर हे पाहू शकता तुम्ही किती छान असं म्हणजे दिसतंय भारी. खुरपल्यावर ते भारीच वाटतं आणि न खुरपल्याला ते कसं वाटतं बघा. आणि त्यात लावली होती मी वांग्याची रोपं. तर पाहू शकता तुम्ही. आणि हे बाकीचं माझं गवत. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. बंद तर अशाच पद्धतीने मी मिरच्या वगैरे लावलेल्या आहेत. इकडे चालू आहे पाणी दुसऱ्या ह्याच्या परबारा वगैरे दुसऱ्याला. आणि हा वाफा तर गेलाच गवारीचा. तुम्हाला बघायचं का गवार. हे बघा माझी गवार कुडमुडं दिसते बघा. त्यात आलेला आहे धना. हे बघा आता मी हा खुरपून काढणार आहे. धना फेकला होता ना मी, तर त्यात आलेला आहे धना. कुडमुडं दिसतोय. खुरपूनच काढणार आहे, पण अजून एकदा पाणी देणार आहे मग खुरपून काढणार आहे. कुडमुडंच गवार दिसते याच्यात. बघू शकता गवार तर नाही, तुम्हाला दाखवायला आहे बघा. आहे का कशी झालेली आहे. काय वाटत बहुतेक गवार येतच नाही. आणि आता जाऊ द्या. दुसरा वाफा आपल्या ह्या मिरच्या पण आलेल्या आहेत. बघू शकता. काय आता आहे ते बरं आहे. चला कधीतरी म्हटलं मी. तर ह्या अशाच प्रकारे मी जी भाजीपाला वगैरे लावला आहे, पण ते 2 वाफ्याला लावली होती गवार, ती काही जमलीच नाही आहे. म्हटलं आता जाऊ दे. त्यात आपण एखादा कोबूचं किंवा फ्लावरचं रोप आणा किंवा मिरच्याच द्यावा लावून. मग आता काय उपयोग नाही त्याला. काय वाटत गवार येत नाही म्हटल्यावरती जाऊ दे आता. तर इथं पाणी वगैरे भरत होते मी आणि त्यानंतर तोच विचार केला होता. मग एवढं हे लावलं होतं मी, एवढं सगळं उगलं पण होतं, पण ते काय वाटत जमलं नाही गवार. त्यामुळं म्हटलं आता जाऊ दे मरू दे. तर आता इथं आपल्याला मी धना वगैरे भरायचा होता. सॉरी, धनाचे 2 वाफे राहिले होते पाहू शकता तुम्ही. आणि हे बघा खोऱ्यावरती तसं पक्षी बसलेला आहे. तो पण गेला उडून. जाऊ दे आता काय करायचं आता. हे बघा गजरास वगैरे ती भारी, म्हणजे भारी पण वाटते. ऊन पण लागत होतं, भारी पण वाटत होतं. आता म्हटलं जाऊ दे म्हणून काय नाही. आता पाणी भरून घ्या. आणि मला घरी पण भरपूर काम पडलं होतं. म्हटलं पटपट उरकून घ्यायचं, म्हणजे घरी जाऊन काम उरकायला आपल्याला काम उरकलं परत माझी दुटी असते दुकानावर जाण्याची. सगळंच करणं आपल्याला तर करायला लागतं. आपण शेतकरी म्हटलं आपल्याला केलं तर पाहिजेच.
मग बाकी तुम्हाला कसं वाटतं माझा व्हिडिओ वगैरे नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि लाईक पण एक करायला विसरू नका, अजिबात चिमविशी पण करू नका. आणि एक तुम्ही कमेंट केले तर मी तुम्हाला कमेंटला नक्कीच उत्तर देणार पण आहे. पण आणि जास्तीत जास्त करून माझा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून माझे पण सबस्क्रायबर कसा वाटला असा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. बाय बाय.